जेव्हा आंदोलन खरं असतं तेव्हा पोलिसांवर दगडफेक होत नाही किंवा देशाला तुकडे करायचे नारे लागत नाही। पेपर फुटी विरुद्ध आंदोलन कसं असतं हे सीजीपीने झारखंड आंदोलनामधून शिकलं पाहिजे। जेव्हा खऱ्या विद्यार्थ्यांना खऱ्या आंदोलनाची साथ द्यायची वेळ आली तेव्हा दीपकीला टायफॉइड झाले। राहुल गांधीने पण जमिनीवर लोळून प्रतिसाद दिला नाही। मोदी किंवा बीजेपी सरकार विरुद्ध काही पण करायचं असेल तर हे लोक कधीच येऊन बसले असते। झारखंड येथे झारखंडची राजधानी रांची येथे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। हा नेमका विषय काय आहे ते सांगणार आहे मी तुम्हाला आज। हे आंदोलन बीजेपी किंवा नरेंद्र मोदी विरुद्ध नाही। जशी महाराष्ट्रामध्ये एमपीएससी एक्झाम असते तशी झारखंडमध्ये जेपीएससी एक्झाम असते। सेम आपल्यासारखंच आधी प्रिलिम्स आणि नंतर मेन्स असते। पण तिथे यावेळी काय झालं, जेव्हा प्रिलिम्सची एक्झाम झाली त्यानंतर जे मेरिट लिस्ट लागते ती लिस्ट लागलीच नाही। त्यांनी अशी कोणतीच लिस्ट प्रसिद्ध केली नाही। तसेच OMR शीट मध्ये ज्यांना कमी मार्क मिळाले ते पण मेन्स एक्झाम साठी क्वालिफाय झाले असा विद्यार्थ्यांचा दावा आहे। या एक्झाम मध्ये पैसे देऊन सीट विकले जात आहेत असा विद्यार्थ्यांचा दावा आहे। हम लोग को बताया दिया जाता है कि इस पार्टी से उस पार्टी से, ऐसा भी बात होता है। आपको लग रहा है सर इतना इतना रात हो गया और हम लोग जग रहे हैं, किस पार्टी के लिए जग रहे हैं? यहाँ कोई मेला नहीं सजा है, यहाँ छात्रों का फ्यूचर दाव में लगा हुआ है। हम लोग इतना पीड़ित है कि हम बता नहीं सकते हैं। कभी भी नेशनल न्यूज ने हम लोग को इतना बढ़ाया ही नहीं। ये देश झारखंड सिर्फ खनिजों के लिए बनाया गया है क्या? हम लोग को चाहिए कि इस देश के सारे जो नेशनल न्यूज वाले हैं वो आए दिखाए झारखंड का क्या परिस्थिति है, क्या बना के रखे हैं, कैसा बनाना चाहते हैं। जिस राज्य ने सबको उजाला किया आज उस राज्य में इतना अंधेरा है कि उसको देखने वाला कोई नहीं है। यही हमारा व्यवस्था है। ह्या विद्यार्थ्यांना आपण सर्वांनी साथ दिलीच पाहिजे। जे लोक जंतर मंतर मध्ये साथ द्यायचं नाटक करत होते, जे मीडिया होती ते कुठं गायब झाली ते काय कळायला भागच नाही। ज्या लोकांनी मीडिया कव्हरेज मिळवलं ते लोक कुठे गेले माहितीच नाही। सुरुवातीला इथं फक्त 200 विद्यार्थी आंदोलन करत होते 25 जुलै पासून। आता विद्यार्थ्यांची संख्या हजारोवर गेली आहे। विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करतात आणि त्यानंतर जर असे गैरप्रकार होत असतील तर त्यांच्या अभ्यासाला काय अर्थ राहिला हा प्रश्न पडतो। एक्झाम मध्ये पारदर्शकता राहिलीच नाही। पण प्रश्न हा पडतो की जंतर मंतर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीला जे घाणेरड्या शिव्या दिली ते लोक कुठं आहेत? अभिजित दीपके सारखे माणसं ज्यांना राजकारण करायचे ते स्वार्थी लोक कुठं राहिले? स्टेजवर येऊन गाण्यावर नाचणारे रील बनवणारे ते विद्यार्थी कुठे गेले? काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, आम आदमी पार्टीचे लोक किंवा सेलिब्रिटी हे लोक गेले तरी कुठे गेले? त्यांचे तोंड आता उघडत नाहीत का? कारण एवढंच आहे की बीजेपी विरुद्ध किंवा नरेंद्र मोदी विरुद्ध जर बोलायचं असेल तर हे सर्व चेहरे आपल्याला पाहायला भेटले असते। जर ह्या लोकांना बाहेरून फंडिंग भेटली असती, बाहेरून पैसा भेटला असता तर हे लोक नक्कीच दिसले असते आपल्याला। इथे पिझ्झा बर्गर मोठ्या पार्ट्या दिसत नाहीत किंवा ह्यासाठी कोणी पैसे पण पाठवत नाही। इथे विद्यार्थी मंदिरातून येणारं वरण भात बिस्किट पुडा खाऊन गुजारा करत आहेत। प्रोटेस्ट में इतना खाने होने का आइटम रहता है तो तुम लोग खाली बिस्किट क्या खा रहे हो? यहाँ कौन देगा, क्या देगा सर? ये दिल्ली ने है कि फॉरेन फंडिंग हो रहा है, सबको जोमेटो से कोई भी कहीं से खाने का आ रहा दे रहा। ये झारखंड से यार कोई कुछ नहीं देगा। यहाँ स्टूडेंट खुद के लिए लड़ रहा है। तो सुबह से खाली बिस्किट खा रहे हो? खाली बिस्किट खा रहे, घर से चना लाए वही खा रहे। और चाय वाय पिए की नहीं? चाय नहीं है। हा फरक असतो खऱ्या आंदोलनात आणि स्वार्थी आंदोलनात। विद्यार्थी खरंच आपल्या हक्कासाठी लढत आहेत। जंतर मंतर आंदोलनासारखं कव्हरेज झारखंड आंदोलनामध्ये कधीच भेटणार नाही, कारण तेथे विद्यार्थी फक्त आपल्या हक्कासाठी लढत आहेत। जेव्हा आंदोलन खरं असतं तेव्हा पोलिसांवर दगडफेक होत नाही किंवा देशाला तुकडे करायचे नारे लागत नाहीत। पेपर फुटी विरुद्ध आंदोलन कसं असतं हे सीजीपीने झारखंड आंदोलनामधून शिकलं पाहिजे। हे प्रकरण पुढे काय वळण घेणार आहे ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।